NHM मधून औषध निर्माता ह्या पदावर काम करते. मला 5 वर्ष आले, पण एवढं वर्ष प्रॉब्लेम नव्हता. हा प्रॉब्लेम फर्स्ट टाइम झालाय. आणि मी येते शहापूर पासून, माझं गाव तिथून पण 40 किलोमीटर लांब आहे. तर माझा तिकीटच खर्च 5,000 आहे. तर मला तिकिटाला पैसे नाही म्हणून मी माझे सोनं गहाण ठेवले, माझं मंगळसूत्र कानातली, प्लस माझ्यावर कर्ज 1 लाख झालंय. त्यामुळे माझे मिस्टर बोलतात की गव्हर्नमेंटमध्ये काम करते, तर गव्हर्नमेंट चांगलं मानलं जातं ना, गव्हर्नमेंट नोकरी. माझे मिस्टर याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये, तरी त्यांचं संडेला हॉलिडे असलं तरी 1 तारखेला टाइम टू टाइम पेमेंट होतो. मग आम्ही काय करणार? तो व्याज वेगळा, सोनं गहाण ठेवले ते वेगळं, आता लग्न सीझन आले, सण आले, म्हणजे जॉबला असून सुद्धा आमची ही कंडिशन. मग आम्ही करणार काय सर? ऑप्शनच नाही. 4 महिने पेमेंट नाही. आता 20 तारखेला 4 महिने कंप्लीट होणार, 5वा लागेल. मग आमचं जे लोन आहे आमच्यावर, ते आमचं कसं फिटणार? ऍटलीस्ट तुम्ही 2 महिन्याचं आमच्या तिकिटासाठी तरी पैसे द्या. आम्ही किती लोकांकडून उसने मागायचे सर? आणि त्याचं व्याज होणार ते वेगळं, ते व्याजासकट आम्हाला काही पेमेंट मिळणार नाहीये. फक्त हेच एक आमचं, खरंच आम्ही सर आरोग्य सेवेत काम करतो, इमर्जन्सी फील्ड आहे, आमच्यामुळे लोकांचे जीव वाचतात. आणि आमचं जर पेमेंट नसेल तर एकदम ती खेदाची बाब आहे. बस आमचं पेमेंट व्हावं एवढीच इच्छा आहे आमची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.